श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आता आपण थोडं आपल्या रोजच्या जगण्याबद्दल, आव्हानांबद्दल आणि माणसांच्या वागण्याबद्दल बोलूया. कारण शेवटी आपण समाजात राहतो आणि आजूबाजूच्या लोकांचा आपल्या मनावर खूप परिणाम होत असतो. मला अनेकदा असं जाणवतं की आपण स्वतःच्या सुखापेक्षा लोकांच्या बोलण्याला जास्त किंमत देतो. कोणीतरी काहीतरी बोललेलं की आपलं पूर्ण दिवस खराब होतो. पण विचार करा की त्या माणसाला तुमच्या आयुष्यात किती स्थान आहे. ज्याला तुमच्या संघर्षाची जाणीव नाही, त्याच्या शब्दांनी तुम्ही का अस्वस्थ व्हायचं? मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हालाही असं वाटतंय का? आणि तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये लिहून नक्कीच पाठवा. आणि मला कळेल की लोक कोण कोण माझे व्हिडिओ बघत आहे. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. मित्रांनो, लोकांचं कामच असतं बोलणं. तुम्ही चांगलं करा किंवा वाईट, लोक दोन्ही वेळी बोलणारच आहेत. त्यामुळे लोकांच्या सर्टिफिकेटची वाट बघणं थांबवा. आपल्या हिंदू संस्कृतीत एक खूप सुंदर विचार आहे की आत्मा हा अमर आहे आणि तो कशानेही बाधित होत नाही. मग आपण या छोट्या गोष्टींनी का डगमगायचं? मला माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले जेव्हा मला वाटलं की मी लोकांसाठी इतकं करतोय पण बदल्यात मला फक्त टीका मिळते. पण मग मला उमजलं की मी जे काही करतोय ते लोकांच्या कौतुकासाठी नाही, तर माझ्या समाधानासाठी करतोय. ज्या दिवशी तुम्ही ते सूत्र पकडाल त्या दिवसापासून तुम्हाला लोकांच्या टीकेचा त्रास होणं बंद होईल. आयुष्य जगताना स्वतःची एक तत्व पाळा. तुमची तत्व तुम्हाला संकटात आधार देतात. चुकीच्या मार्गाने मिळवलेली प्रसिद्धी किंवा पैसा हा पत्त्याच्या बंगल्यासारखा असतो, जो कधीही कोसळू शकतो. पण कष्टाने आणि इमानदारीने कमवलेली इज्जत ही कायमस्वरूपी असते. आजच्या जगात इमानदारीला लोक मूर्खपणा समजतात. पण खरं सांगू का मित्रांनो, इमानदार माणसाला जी शांत झोप लागते ना, ती करोडपती माणसाला सुद्धा मिळत नाही. रात्री जेव्हा आपण डोळे मिटतो तेव्हा आपलं मन आपल्याला विचारतं की आज तू कोणाचं मन तर नाही ना दुखावलं. जर त्याचं उत्तर नाही असं आलं तर समजा की तुम्ही यशस्वी आहात. मला वाटतं की आपण आपल्या रागावर ताबा मिळवायला शिकलंच पाहिजे. आणि राग हा असा जाळ आहे जो दुसऱ्याला जाळण्याआधी आपल्याला स्वतःला जाळतो. रागाच्या भरात आपण अशी वाक्य बोलून जातो जी नंतर कधीच परत घेता येत नाहीत. नाती तोडणं सोपं असतं, पण ती जोडणं आणि टिकवणं खूप कठीण असतं. जर तुम्हाला राग आला तर थोडा वेळ शांत बसा किंवा तिथून निघून जा. 10 पर्यंत अंक मोजा. आणि ही जुनी पद्धत असली तरी ही आजही तितकी प्रभावी आहे. कारण शांत डोकं नेहमी योग्य निर्णय घेतं आणि संतापलेल्या अवस्थेत घेतलेले निर्णय आयुष्यभराचा पश्चाताप देऊन जातात. आयुष्यात कधीच कोणाचं हे देणं ठेवू नका आणि घेऊ नका. मग ते पैसे असोत किंवा उपकार. कोणाचे उपकार असतील तर ते फेडण्याची दानत ठेवा आणि कोणाचे पैसे घेतले असतील तर ते वेळेवर परत करा. व्यवहार चोख असला की आयुष्यात अर्धी टेन्शन कमी होतात. जो माणूस व्यवहारात कच्चा असतो त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही आणि विश्वासाशिवाय कोणतंच नातं किंवा व्यवसाय टिकू शकत नाही. मला आठवतंय, माझ्या वडिलांनी मला एकदा सांगितलं होतं की बाबा रे, कोणाचे 2 रुपये सुद्धा तुझ्या खिशात नकोत. स्वतःच्या कष्टाची भाकरी खा. त्यात जे सुख आहे ना ते 56 भोगात सुद्धा नाही. ही शिकवण मी आजही पाळतोय आणि त्यामुळेच मी आज ताठ मानेने जगू शकतोय. जीवनात कधी कधी खूप मोठे निर्णय घ्यावे लागतात. कधी नोकरी बदलायची असते तर कधी व्यवसायात मोठी जोखीम घ्यायची असते. अशा वेळी घाबरू नका. तुमचं मन जे सांगतंय ते ऐका. अनेकदा आपण डोकं लावतो पण मनाचा आवाज दाबून ठेवतो. अंतरात्मा कठीण पण कधीच खोटं बोलत नाही. जर तुम्हाला आतून वाटतंय की हे करायला हवं तर पूर्ण ताकदीने त्यात उडी मारा. यश मिळेल की नाही हा पुढचा भाग झाला, पण प्रयत्न न केल्याचा पश्चाताप जास्त भयानक असतो. मला वाटतं की अपयशापेक्षा पश्चाताप हा माणसाला जास्त पोखरतो. त्यामुळे संधी आली की ती झपटा आणि स्वतःला सिद्ध करण्याची हीच वेळ आहे असं समजा. काळ कोणासाठी थांबत नाही आणि गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आज तुमच्याकडे ताकद आहे, ऊर्जा आहे, तिचा वापर करा. म्हातारपणी फक्त आठवणी उरतात. त्या आठवणी अशा असाव्यात की ज्याचा तुम्हाला अभिमान वाटेल. आयुष्यात मैत्री आणि नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता ठेवा. लपवाछपवी केली की संशय निर्माण होतो आणि संशय हा वाळवीसारखा असतो. तो चांगल्या नात्याला सुद्धा आतून पोखरून टाकतो. कोणाबद्दल काही तक्रार असेल तर ती त्याच्या तोंडावर बोला, पण पाठीमागे बोलू नका. चहाड्या करणं हे हलक्या मनाचं लक्षण आहे आणि दुसऱ्यांची निंदा करून आपल्याला काय मिळतं? काहीच नाही. उलट आपली बुद्धी मात्र प्रदूषित होते. त्यापेक्षा कोणाचं तरी चांगलं बोलून बघा आणि तुम्हाला स्वतःला प्रसन्न वाटेल. कोणाचं कौतुक करायला पैसे लागत नाही, पण त्या एका कौतुकाच्या शब्दाने कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. समोरच्याला प्रोत्साहन द्यायला शिका आणि त्याच्या यशात आनंदी व्हा. म्हणजे तुमचं यश सुद्धा लवकरच तुमच्याकडे येईल. आयुष्यात कधी कधी एकटं पडायला होतं आणि वाटतं की सगळं जग विरोधात गेलंय. अशा वेळी स्वतःचे पाय घट्ट रोवून उभे राहा. झाड जेवढं जास्त वादळाला तोंड देतं तेवढं त्यात
मूळ जमिनीत खोल जात असतात. म्हणून तुमचा संघर्ष सुद्धा तुम्हाला मजबूत करत आहे हे लक्षात ठेवा. स्वतःला कमकुवत समजू नका. तुमच्यात ती शक्ती आहे जी जगाला बदलू शकते. फक्त ती ओळखण्याची गरज आहे. आणि आपण देवाची मुलं आहोत. हिंदू धर्मात म्हटलं आहे की प्रत्येक जीवामध्ये शिव असतो. म्हणजे आपण स्वतः एक ईश्वरी अंश आहोत. जर ईश्वर आपल्या सोबत आहे तर मग आपण का घाबरायचं. परिस्थिती कशी असो, तुमच्या देवावर नक्कीच आणि स्वतःवर विश्वास ढळू देऊ नका. कठीण काळात आपली श्रद्धा तपासली जाते. आणि जेव्हा सगळं काही चांगलं चाललं असतं तेव्हा देव आठवणं सोपं असतं. पण जेव्हा संकट असतं तेव्हा देवावर विश्वास ठेवणं हे खरं कसब आहे. मला माहिती आहे की आयुष्यात अनेकदा आपल्याला असं वाटतं की देवाला माझं दुःख दिसत नाही. पण का देव आपल्याला घडवत असतो. सोन्याला सुद्धा अग्नीतून जावं लागतं तेव्हाच त्याचा दागिना बनतो. तसंच आपलं आयुष्य आहे. जेवढा जास्त त्रास तेवढा जास्त उजळपणा आयुष्यात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि मी पुन्हा सांगेन, शरीर तुमची पहिली जबाबदारी आहे. आणि व्यसनापासून दूर राहा. आजकाल तरुण मुलं फॅशन म्हणून किंवा स्ट्रेस घालवण्यासाठी व्यसनांच्या आहारी जातात. आणि म्हणून पण व्यसन कधीच प्रश्न सोडवत नाही. उलट ते शरीराचा आणि संसाराचा नाश करतं. जर तुम्हाला खरंच शांती हवी असेल ना तर ध्यानाचा मार्ग धरा आणि व्यायामाचा मार्ग धरा. यामुळे तुम्हाला ती ऊर्जा मिळेल. ती कोणत्याही नशेपेक्षा मोठी असेल. स्वतःच्या शरीराचा आदर करा. कारण हे शरीर तुम्हाला आयुष्यभर साथ देणार आहे. आणि जर तुम्ही शरीराची काळजी घेतली ना तर शरीर तुमची काळजी घेईल. खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. शक्यतो घरचं अन्न खा आणि वेळेवर जेवा. आजच्या धावपळीत आपण जेवायला विसरतो किंवा काहीतरी जंक फूड खातो. याचा परिणाम लॉंग टर्म मध्ये खूप वाईट होतो. आज जर तुम्ही शरीरासाठी वेळ दिला नाही तर उद्या तुम्हाला आजारांसाठी वेळ काढावा लागेल. हे कटू सत्य आहे. आयुष्यात शिस्त लावा. वेळेचं नियोजन करा. रात्री वेळेवर झोपा आणि सकाळी लवकर उठा. निसर्गाचा नियम पाळला की अर्धे आजार दूर पळतात. मला वाटतं की आपण आपल्या संस्कृतीतील साध्या गोष्टी विसरत चाललो आहोत. जमिनीवर बसून जेवणं किंवा तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं या गोष्टींना आज सायन्स सुद्धा मान्यता देत आहे. आणि आपल्या पूर्वजांनी ज्या काही प्रथा केल्या होत्या त्यामागे खूप मोठं शास्त्र होतं. आपण त्याकडे जुनाट म्हणून दुर्लक्ष करतो. पण त्यातच खरं आरोग्य दडलेलं आहे. आपल्या सणांना आणि सुद्धा एक अर्थ आहे. निसर्गाची पूजा करणं, झाडांची पूजा करणं हे काय दर्शवतं की आपण निसर्गाचा भाग आहोत. आपण निसर्गाचा सन्मान केला पाहिजे. आणि आज आपल्या निसर्गाला आपण ओरबडतोय आणि मग म्हणतोय की पाऊस वेळेवर काय येत नाही किंवा उष्णता का वाढली आहे. निसर्ग जोपर्यंत संतुष्ट आहे तोपर्यंत माणूस सुखी आहे हे विसरू नका. झाडं लावा आणि पाण्याची बचत करा आणि प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करा. या छोट्या गोष्टीतूनच आपण पृथ्वी वाचवू शकतो आणि पुढच्या पिढीला एक चांगलं भविष्य देऊ शकतो. आयुष्यात नेहमी शिकत राहण्याची वृत्ती ठेवा. आणि कधीही असं म्हणू नका की मला सगळं कळतं. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की मला सगळं माहिती आहे त्या दिवशी तुमची प्रगती थांबली असं समजा. लहान मुलांकडून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं असतं. त्यांची निष्पाप वृत्ती, त्यांची जिद्द आणि त्यांचा आनंद हे आपण जपलं पाहिजे. आपण मोठे होतो तसं आपल्यातला निरागसपणा हरवत जातो. आपण खूप गंभीर होतो आणि खेळायला विसरतो. कधीतरी मोकळ्या मनाने हसा. मन मोकळं करा. आयुष्यात गांभीर्य हवं पण इतकंही नको की तुम्ही हसायला विसरून जाल. आयुष्य हे एक उत्सव आहे जो साजरा करायला शिका. आणि परिस्थिती आज वाईट असेल तर उद्या नक्की बदलेल हा विश्वास ठेवा. कारण बदल हा जगाचा एकमेव नियम आहे. काहीच टिकत नाही. तुमचं दुःख ही टिकणार नाहीये. फक्त धीर धरा आणि स्वतःला सावरत राहा. तुमची स्वप्न खूप मोठी ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करा. स्वप्न बघितल्याशिवाय ती पूर्ण होत नाही. पण फक्त बघून चालत नाही. त्यासाठी कृती हवी. आणि कृतीशिवाय विचार हे फक्त स्वप्नरंजन असतं. म्हणून कामाला लागा. आळस झटकून टाका. तुमच्यातला हनुमान जागा करा. आणि ज्याच्याकडे अफाट शक्ती आहे फक्त त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून देण्याची गरज आहे. तुम्ही काहीही करू शकता. तुमच्यासाठी काही अशक्य नाहीये. फक्त स्वतःला मर्यादा घालू नका. स्वतःच्या क्षमता ओळखा आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही कोण आहात. तुमची नम्रता हीच तुमची ताकद आहे. लोकांची सेवा करा. प्राण्यांवर दया करा आणि निसर्गाशी नातं जोडा. यामुळे तुम्हाला जे समाधान मिळेल ना ते कशातच नाहीये. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. ते तक्रार करण्यात घालू नका. आणि जे आहे त्यात खुश राहा. आणि जे हवं आहे त्यासाठी प्रयत्न करा. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. त्याला कसं घडवायचं हे तुम्ही ठरवा. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही एक आदर्श आयुष्य जगून दाखवाल आणि इतरांसाठी प्रेरणा बनाल. नेहमी हसत राहा आणि सकारात्मक राहा आणि कर्मावर विश्वास ठेवा. यश तुमची वाट पाहत आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण मन आणि काम यावर खूप आपण नक्कीच बोललेलो आहोत. पण आता थोडं आपल्या स्वभावावर आणि आपल्या बदलांवर बोलूया. कारण शेवटी आपलं आयुष्य हे आपल्या सवयींचं प्रतिबिंब असतं. मला असं वाटतं की माणसाने स्वतःला कधीच गृहीत धरू नये. आपल्याला वाटतं की मी असाच आहे
आणि मी बदलू शकत नाही. पण हा आपला सर्वात मोठा गैरसमज आहे. माणूस हा बदलू शकतो आणि सर्व काही करू शकतो. फक्त त्यामध्ये जिद्द असली पाहिजे. माणूस हा बदलू शकणारा प्राणी आहे. फक्त बदलण्याची इच्छा मनापासून असायला हवी. आणि अनेकदा आपण आपल्या वाईट सवयींचं समर्थन करतो, की काय करणार, मला राग येतोच किंवा मला आळस येतोच. पण हे स्वतःला दिलेलं फसवं उत्तर आहे. जर तुम्हाला तुमचं आयुष्य सुधारायचं असेल तर तुम्हाला स्वतःच्या आरशात बघून तुम्हाला स्वतःच्या चुका मान्य कराव्या लागतील. मी माझ्या आयुष्यात पाहिलंय की जो माणूस स्वतःच्या चुका सुधारतो तोच प्रगती करतो. जगाला बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणं सोपं असतं आणि त्याचा परिणाम ही कायमस्वरूपी असतो. मला वाटतं की आपण आजकाल खूप चंचल झालो आहोत. आपल्याला एका जागी स्थिर राहता येत नाही. मोबाईलमुळे आपली एकाग्रता संपत चालली आहे. आपण एका मिनिटात 10 गोष्टी बघतो आणि मग आपल्याला काहीच आठवत नाही. ही मानसिक गुलामगिरी आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मौन पाळायला शिका. दिवसातला किमान अर्धा तास असा ठेवा जिथे कोणताही स्क्रीन नसेल, कोणतंही गॅजेट नसेल, फक्त तुम्ही आणि तुमचे विचार. म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःशी संवाद साधताना तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळायला लागतात. मनाची ही शांतता तुम्हाला इतकी ताकद देईल की तुम्ही जगातील कोणत्याही संकटाचा सामना करू शकाल. आपल्या हिंदू परंपरेत ऋषीमुनी जंगलात जाऊन ध्यान का करायचे? कारण त्यांना माहिती होतं की बाहेरच्या गोंधळात स्वतःचा आवाज ऐकू येत नाही. आज आपण शहरात राहतो, पण आपण आपल्या घराच्या एका कोपऱ्यात ती शांतता निर्माण करू शकतो. स्वतःला वेळ देणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आहे. आपल्यातील सुप्त गुणांना वाव द्या. तुम्हाला कदाचित लिहायला आवडत असेल किंवा तुम्हाला एखादं वाद्य वाजायला आवडत असेल तर त्यासाठी वेळ काढा. आणि छंद माणसाला जिवंत ठेवतात आणि मानसिक तणावापासून दूर ठेवतात. कामाच्या व्यापात आपण आपल्या आवडी विसरून जातो आणि मग आयुष्य कोरडं वाटायला लागतं. ते कोरडेपणा घालवण्यासाठी मनाला थोडा ओलावा द्या. स्वतःच्या प्रगतीसाठी दररोज काहीतरी नवीन शिका. मग ते एखादं नवीन कौशल्य असो किंवा एखादी नवीन भाषा. जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपला मेंदू तरुण राहतो आणि आपले विचार करण्याची क्षमता वाढते. मला नेहमी वाटतं की वय हे फक्त एक आकडा आहे. जोपर्यंत तुमचं मन शिकायला तयार आहे तोपर्यंत तुम्ही तरुणच आहात. अनेक लोक 40 आली तरी की म्हणतात आता आमचं काय वय राहिलंय. पण हे चुकीचं आहे. शिकायला आणि नवीन सुरुवात करायला कधीच उशीर झालेला नसतो. तुम्ही आज जिथे आहात तिथून सुद्धा इतिहास घडवू शकता. फक्त मनात ती जिद्द हवी. आणि समाजाबद्दल बोलायचं झालं तर आपण खूप आत्मकेंद्रित झालो आहोत. आपल्याला फक्त आपलं घर आणि आपली माणसं एवढंच दिसतं. पण समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना आपली गरज आहे. शक्य असेल तेव्हा कोणाच्या तरी उपयोगाला पडा. रस्त्यावरच्या गरीबाला जेवण देणं किंवा एखाद्या गरजू विद्यार्थ्याला पुस्तक देणं, यातून जे समाधान मिळतं ना ते एखाद्या मोठ्या पार्टीत सुद्धा मिळत नाही. माणुसकी हाच खरा धर्म आहे. आणि हिंदू संस्कृतीने आपल्याला हे शिकवलं आहे की परोपकाराय पुण्याय, म्हणजे दुसऱ्याचा उपकार करणं हेच पुण्य आहे. आपण मंदिरात जाऊन पैसे दान करतो त्यापेक्षा जर प्रत्यक्ष गरजूला मदत केली तर देव जास्त आनंदी होईल असं मला वाटतं. देव हा मूर्तीत नसून तो माणसाच्या कर्मात आहे. जर तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्हाला देवाला शोधायला कुठे जाण्याची गरज नाहीये. तो तुमच्या पाठीशी सदैव उभा असेल. मला माझ्या आयुष्यात अनेकदा असा अनुभव आलाय की जेव्हा मी मनापासून कोणाला तरी मदत केली आणि तेव्हा माझे रखडलेले काम आपोआप पूर्ण झाले आहेत. मी एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि जी आपल्याकडे परत येते. त्यामुळे नेहमी चांगलं पेरण्याचा प्रयत्न करा. फळाची चिंता करू नका. निसर्गात तुमचा हा हिशोब कधीच चुकवणार नाहीये. आयुष्यात संयम आणि शांतता या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अनेकदा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते तेव्हा फक्त शांत राहणं हा जो उपाय असतो. वाद घातल्याने किंवा चिडचिड केल्याने परिस्थिती अजून बिघडते. अशा वेळी देवाला सांगा की हे तुझ्या हातात आहे आणि तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल. ही शरणागती तुम्हाला एक प्रकारची निवांतता देते. आपल्याला अहंकार असतो की मी सगळं करतोय, पण खरं तर आपण फक्त एक साधन आहोत. करणारा तो वरचा आहे. आणि हे जेव्हा आपल्याला उमजतं ना तेव्हा आपल्या डोक्यावरचं ओझं उतरतं आणि आपलं हलकं आपण नक्कीच आपलं वाटत असतं. म्हणून स्वतःला शिस्त लावा, पण स्वतःवर अन्याय करू नका. शरीराला जसा व्यायाम हवा ना तशी मनाला विश्रांती हवी. पुरेशी झोप घ्या, कारण थकलेलं मन कधीच चांगलं काम करू शकत नाही. आपल्या आहाराकडे लक्ष द्या. आपल्या जे खातो ना त्याचा परिणाम आपल्या विचारांवर होतो. सात्विक आहार घेतल्याने विचार सुद्धा सात्विक होतात आणि तामसी आहारामुळे राग आणि आळस वाढतो. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, पण आपल्याला व्यक्तिमत्वावर याचा खूप मोठा परिणाम असतो. स्वतःचा आदर करा आणि इतरांचाही करा. कोणीही तुमच्यापेक्षा मोठं नाहीये आणि कोणीही तुमच्यापेक्षा छोटं नाहीये. प्रत्येक जण आपल्या कर्माने फळं भोगतोय. त्यामुळे कोणाचा द्वेष करू नका आणि कोणाशी स्पर्धा करू नका. तुमची स्पर्धा कालच्या स्वतःशी आहे
आणि आज मी कालपेक्षा थोडा चांगला माणूस बनलो आहे, हा एक प्रश्न रोज रात्री स्वतःला विचारा. जर उत्तर हो असेल तर तुम्ही यशस्वी आहात. आयुष्य हे एक मोठं लेक्चर्स नसतं, तर ते जगण्याचं एक गाणं असतं. ते सुरात गाता आलं पाहिजे. अडथळे येतील, लोक पाय ओढतील, पण तुम्ही तुमची दिशा सोडू नका. ध्येयावर नजर ठेवा आणि कष्टाची तयारी ठेवा. एक दिवस संपूर्ण जग हे तुमचं कौतुक करेल आणि ज्यांनी आज तुम्हाला कमी लेखलंय ना, तेच उद्या तुमच्या यशाचे साक्षीदार होतील. स्वतःवर विश्वास ठेवा आणि वाटचाल करत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते तुम्हाला भरभरून द्यायला तयार आहे. फक्त तुमची झोळी ही मोठी ठेवा आणि सकारात्मक करा आणि सकारात्मक विचार तुमच्या मनात ठेवा. आता आपण नक्कीच सर्व काही बोललेलो आहे, पण रोजच्या जगण्यातल्या समाधानाबद्दल आणि आपल्या माणसाच्या नात्याबद्दल अजून सखोल विचार करूया. कारण शेवटी आपण दिवसाच्या शेवटी जेव्हा घरी येतो ना, तेव्हा आपल्याला हवी असते ती फक्त शांतता आणि आपलेपणा. मला अनेकदा असं जाणवतं की आपण बाहेरच्या जगात खूप जिंकतोय असं आपल्याला वाटतं, पण घरामध्ये मात्र आपण हरत चाललो आहोत. आजकाल संवाद कमी झालाय आणि वादावादी जास्त वाढली आहे. याचं कारण म्हणजे आपण ऐकून घेण्यापेक्षा उत्तर द्यायला जास्त उत्सुक असतो. समोरचा माणूस काय म्हणतोय हे जर आपण शांतपणे ऐकलं तर अर्धे वाद तिथेच मिटतील. नात्यांमध्ये मीपणा आणू नका, कारण जिथे अहंकार येतो तिथे प्रेम आटतं. आपल्या कुटुंबासाठी थोडा वेळ काढा. रात्री जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि एकमेकांशी गप्पा मारा. मुलांच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घ्या. आई वडिलांना आज काय वाटतंय ते विचारा. या छोट्या गोष्टीतून घरांचं घरपण टिकून राहतं. मला आठवतंय, पूर्वीच्या काळी लोकांकडे सुख सुविधा होत्या आणि त्या कमी होत्या, पण सुख हे जास्त होतं, कारण तेव्हा माणसं एकमेकांशी जोडलेली होती. आज आपल्याकडे प्रत्येक खोलीत एसी आहे, पण मनाला मिळणारी शीतलता मात्र हरवली आहे. ती शीतलता पुन्हा मिळवण्याची आपल्याला आपल्या माणसांकडे परत जावं लागेल. हिंदू धर्मात अतिथी देवो भव असं म्हटलं जातं, पण आज आपल्याकडे पाहुणे आले की आपल्याला टेन्शन येतं. ही आपली वृत्ती बदलली पाहिजे. लोकांकडे मिसळा आणि लोकांमध्ये तुम्ही मिसळले की आनंद वाटा, कारण एकटेपणा हा माणसाला आतून पोखरतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य रताळ झालंय, तर कोणी अनोळखी माणसाला मदत करून बघा किंवा एखाद्या लहान मुलासोबत खेळून बघा. तुम्हाला जाणवेल की आनंद हा महागड्या वस्तूत नसून साध्या कृतींमध्ये आहे. मला माझ्या आयुष्यात हे समजलंय की आपण जितकं जास्त धरून ठेवतो तितकंच आपल्याला त्रास होतो. पकडून ठेवण्यापेक्षा सोडून द्यायला शिका. मग तो राग असो किंवा एखादी जुनी वाईट आठवण असो. भूतकाळ जगणं थांबवा, कारण जो भूतकाळात अडकतो तो वर्तमानाचा आनंद घेऊ शकत नाही. आणि जे झालं ते विसरून जा आणि आजचा दिवस कसा सोन्यासारखा घालवता येईल याचा विचार करा. तुमच्याकडे आज जी संधी आहे ना, ती उद्या नसेल, त्यामुळे वेळेचा अपव्यय करू नका. आपण अनेकदा म्हणतो की उद्या करू, पण तो उद्या कधीच येत नाही. जे करायचं आहे ते आजच आणि आत्ताच करा. कामात टाळाटाळ करणं ही अपयशाची पहिली पायरी आहे. स्वतःला सतत कामात गुंतवून ठेवा, पण कामाचं ओझं घेऊ नका. उत्साह टिकून ठेवा. आयुष्यात अनेकदा आपल्याला वाटतं की नशिबाने आपल्याला साथ दिले नाही, पण नशीब म्हणजे काय असतं? आपण घेतलेले निर्णय आणि केलेले कष्ट याचंच ते फळ असतं. जर तुम्ही आज प्रामाणिक कष्ट केले तर उद्याचं नशीब हे चांगलंच असणार आहे. देवाला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या कर्मावर लक्ष द्या. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, पण ती संधी ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे हवी. म्हणून संकटाच्या वेळी रडत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. डोकं शांत ठेवा, कारण डोकं शांत असेल तरच बुद्धी चालते आणि संतापलेल्या माणसाची बुद्धी काम करणं बंद करते आणि मग चुका होतात. आयुष्यात क्षमा करायला शिका. ज्याला क्षमा करता येते ना, तो सर्वात मोठा माणूस असतो. सूड घेणे आणि घेण्याने काहीच कोणाचं भलं झालं नाहीये, उलट मन अजून कलुषित होतं. म्हणून कोणाचं वाईट झालं की आपल्याला आनंद होतो, पण तो आनंद तात्पुरता असतो. खरा आनंद दुसऱ्याच्या प्रगतीत सहभागी होण्यात असतो, सर्वांचं भलं इच्छिणं, आणि हाच आपला खरा संस्कार आहे. आपल्या धर्मात सर्व भवंतु सुखीनं अशी प्रार्थना केली जाते. याचा अर्थ असा की फक्त मी नाही तर सगळं जग सुखी व्हावं. आणि जेव्हा तुम्ही जगाच्या सुखाची प्रार्थना करता तेव्हा तुमचं सुख आपोआप त्यामध्ये समाविष्ट असतं. स्वतःच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर आज आपण खूप आळशी झालो आहोत. सकाळी लवकर उठणं हा अर्ध्या व्याधीवरचा उपाय आहे. सूर्योदयापूर्वी उठल्याने शरीराला जी ऊर्जा मिळते ना, ती पूर्ण दिवस टिकते. व्यायामाला कंटाळा करू नका. शरीर हे तुमचं मंदिर आहे आणि त्या मंदिराची स्वच्छता आणि निगा राखणं हे तुमचं कर्तव्य आहे. कीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आज कमी वयात आजार वाढत आहेत. थोडा संयम ठेवा. जिभेवर ताबा मिळवायला की आरोग्यावर ताबा मिळवायला येतो. म्हणून आयुष्यात कधीच कोणाला कमी लेखू नका, कारण कोणाचं नशीब कधी उजळेल हे सांगता येत नाही. प्रत्येकाचा आदर करा, मग तो तुमच्या हाताखाली काम करणारा माणूस असो किंवा रस्त्यावरचा सफाई कामगार. माणुसकी हा सर्वात मोठा दागिना आहे
आणि तो प्रत्येकाने जपलाच पाहिजे. मला खात्री आहे की तुमच्या मनामध्ये खूप चांगली स्वप्न आहेत आणि ती पूर्ण करण्याची ताकद सुद्धा तुमच्यातच आहे. फक्त भीतीचा पडदा बाजूला करा आणि हिमतीने पुढे पाऊल टाका. यश तुमची वाट बघत आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि कर्मावर निष्ठा ठेवा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते भरभरून जगा आणि लोकांमध्ये प्रेम वाटत राहा. तुमचं आयुष्य सार्थकी नक्कीच लागेल. म्हणून मित्रांनो, हे जग तुम्हाला तेव्हाच मान देतं जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे असता. मला माहिती आहे की अनेकदा तुमच्या मनात येत असेल की मी इतका प्रयत्न करतोय, पण मला हवं तसं फळ का मिळत नाहीये. कधी कधी खूप नैराश्य येतं आणि कधी वाटतं की सगळं सोडून द्यावं. पण अशाच वेळी तुमची खरी परीक्षा असते. जसं म्हणतात ना की जेव्हा रात्र सर्वात जास्त गडद असते तेव्हा सकाळ खूप जवळ असते. तुमच्या आयुष्यातला हा कठीण काळ तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला पैलू पाडण्यासाठी आलाय असं समजा. आणि आपण जेव्हा सोन्याकडे जातो तेव्हा तो सोन्याला सारखं ठोकतो, त्याला आगीत तापवतो, तेव्हाच त्याचं सुंदर लेणं तयार होतं. आणि तुमचं आयुष्य सुद्धा सध्या त्या आगीतून जात आहे. पण घाबरू नका, यातून बाहेर पडल्यावर तुम्ही आधीपेक्षा जास्त तेजस्वी आणि मजबूत असणार आहात. मला आठवतंय माझ्या आयुष्यात एक काळ असा होता की मला माझ्या जवळच्या माणसांनी साथ सोडली होती. तेव्हा मला खूप राग आला होता, पण नंतर मला उमजलं की ते माझ्यासाठी चांगलं झालं. कारण जोपर्यंत लोक तुमच्या सोबत असतात ना, तोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहता. पण जेव्हा तुम्ही एकटे पडता ना, तेव्हा तुम्हाला स्वतःच्या ताकदीची जाणीव होते. स्वतःच्या हिमतीवर उभं राहण्यात जी मजा आहे ना, ती कोणाच्या तरी कोबड्या घेऊन चालण्यात नाही. त्यामुळे जर आज तुम्ही एकटे असाल ना, तर समजा की देवाने तुम्हाला स्वतःचं साम्राज्य स्वतः निर्माण करण्यासाठी संधी दिली आहे. तुमच्या कष्टाचं फळ आज नाही तर उद्या नक्की मिळेल. निसर्गाचा हा नियम कधीच चुकत नाही. तुम्ही जे कर्म करताय त्याची नोंद कुठेतरी होत असते. फक्त सातत्य ठेवा. आणि आजकालच्या जगात लोकांना झटपट यश हवं असतं, पण जे यश लवकर मिळतं ते लवकर जातं सुद्धा. कष्टाने आणि धैर्याने मिळवलेलं यश कायमस्वरूपी असतं. आपल्या हिंदू संस्कृतीत धैर्याला खूप मोठं स्थान दिलंय. संयम ठेवा, कारण संयम ही एक अशी शक्ती आहे ना जी तुम्हाला मोठ्या संकटातून सुद्धा सही सलामत बाहेर काढू शकते. रागावर ताबा मिळवा आणि जीवावर संयम ठेवा. कोणाशीही बोलताना शब्द तोलून मापून वापरा, कारण जखम भरून निघते पण शब्दांचे गाव कधीच भरत नाही. आपल्या माणसांना जपा आणि त्यांच्याशी प्रेमाने वागा. आयुष्य खूप छोटं आहे, उद्या काय होईल कोणालाच माहिती नाही. मग आजचा दिवस भांडणात आणि वादात का घालवण्याचा. म्हणून त्यापेक्षा आनंदाने जगा आणि इतरांनाही आनंदी ठेवा. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, कारण तुमचं शरीर ही तुमची पहिली संपत्ती आहे. शरीर नीट असेल तरच तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करू शकाल. रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. विचार करा की तुम्हाला नक्की काय हवं आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय बदलावं लागेल. स्वतःमध्ये छोटे छोटे बदल करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. मला पूर्ण खात्री आहे की तुमच्यात ती जिद्द आहे जी तुम्हाला शिखरावर घेऊन जाईल. आणि स्वतःवरचा विश्वास कधीच ढळू देऊ नका आणि कर्मावर निष्ठा ठेवा. यश तुमचंच आहे हे फक्त निश्चित ठेवा. मित्रांनो, आता आपण थोडं नक्कीच रोजच्या संघर्षातल्या आंतरिक समाधानाबद्दल थोडं बोलूया. आता आजकाल आपण इतके धावतोय ना की आपल्याला स्वतःचा श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाहीये. मला अनेकदा लोक विचारतात की नक्की सुखी व्हायचं म्हणजे काय करायचं. त्यावर मी एकच सांगतो की सुखी होणं म्हणजे जास्त गोष्टी मिळवणं नाही, तर कमी गोष्टीत समाधान शोधणं आहे. आणि आपण जेव्हा स्वतःची तुलना दुसऱ्यांची करतो ना, तेव्हाच आपलं खरं दुःख हे सुरू होत असतं. शेजाऱ्यांकडे मोठी गाडी आली की आपल्याला वाटतं आपल्या दुचाकीचा कंटाळा येतो. पण विचार करा की ज्याच्याकडे पाय नाही त्याच्याकडे तुमची दुचाकी सुद्धा एक स्वप्न आहे. आपण जे नाहीये आणि त्याचं दुःख करण्यात इतके गुंग असतो की जे समोर आहे त्याचा आनंद घ्यायला विसरतो. ही वृत्ती आपल्याला बदलावी लागेल. आपल्या हिंदू धर्मात संतोष परमसुख असं म्हटलं आहे. याचा अर्थ असा की जो समाधानी आहे तोच खरा श्रीमंत आहे. श्रीमंत ही बँकेतल्या आकड्यांवरून ठरत नाही, तर ती तुमच्या मनाच्या अवस्थेवरून ठरते. जर तुमचं मन शांत असेल तर तुम्ही झोपडीत सुद्धा राजासारखं जगू शकता. आणि जर मनात असं अशांती असेल तर महालात सुद्धा तुम्हाला चैन पडणार नाही. मला माझ्या अनुभवातून जे समजलंय की आपण विनाकारण खूप गोष्टी साठवत राहतो. वस्तूंचा मोह माणसाला कधीच सुखाकडे नेऊ शकत नाही. त्यापेक्षा आठवणी साठवा, माणसांना जोडा, कारण कठीण काळात वस्तू कामाला येत नाहीत तर माणसं धावून येतात. आजच्या धावपळीच्या जगात आपण नात्यांना वेळ द्यायला विसरलो आहोत. आपण म्हणतो की मी माझ्या कुटुंबासाठीच तर एवढं राबतोय, पण विचार करा की ज्या कुटुंबासाठी तुम्ही राबताय त्यांनाच तुमच्या पैशापेक्षा तुमच्या सहवासाची जास्त गरज आहे. मुलांसोबत खेळा, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांना तुमचे अनुभव सांगा. त्यांना सांगा की यश मिळवणं म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही, तर एक चांगला माणूस बनणं होय. आणि आजकालच्या मुलांवर स्पर्धेचं खूप ओझं आहे.
आपण त्यांना सारखं सांगतो की तुला पहिलं यायला हवं, तुला जास्त मार्क्स मिळायला हवेत, पण आपण त्यांना हे कधी सांगणार की जर तू अपयशी झालास तरी आम्ही तुझ्या सोबत आहोत. ही आश्वासकता मुलांना देणं खूप गरजेचं आहे. कारण आज मुलांमध्ये स्ट्रेस वाढतोय आणि त्यातून ते चुकीचे निर्णय घेतात. त्यांना सांगा की संघर्ष हा आयुष्याचा भाग आहे आणि संकटांना न घाबरता सामोरे जाणं हीच खरी परीक्षा आहे. आयुष्यात कधी कधी कोणाला नक्कीच तुम्ही फसवलं असेल तर असं करायचं नाही. कोणालाही फसवू नका, कारण फसवणूक करून मिळवलेलं काहीच टिकत नाही. हा अनुभव तुम्हाला आला असेल. तुमची नियत जर साफ असेल ना, तर देव तुम्हाला असा रस्ता दाखवेल जो तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. प्रामाणिकता हा आजच्या काळाचा दुर्मिळ झाला आहे आणि पण जो प्रामाणिक असतो त्याला कोणाचीच भीती वाटत नाही. निर्भयपणे जगण्यात जी मजा आहे ना, ती खोटं बोलून जगण्यात नाहीच. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि फळाची अपेक्षा करू नका. हे वाक्य आपण खूपदा ऐकलंय, पण ते जगणं खूप कठीण असतं. तरीही प्रयत्न करायला जावा. जेव्हा आपण फळाचा विचार सोडून देतो तेव्हा आपण आपल्या कामात 100% देऊ शकतो आणि जेव्हा काम चांगलं होतं तेव्हा फळ आपोआप मिळतं. आयुष्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि शरीराची काळजी घेणं ही तुमची पहिली पूजा आहे. जर तुमचं शरीर साथ देत नसेल तर तुमचं ज्ञान, तुमची संपत्ती सगळं काही व्यर्थ आहे. रोज थोडा वेळ योगासने करा, प्राणायाम करा. त्यामुळे तुमची मानसिक शक्ती वाढेल. पण मन प्रसन्न राहील तर कामाचा उत्साह वाढतो आणि थकवा जाणवत नाही. चुकीच्या सवयींपासून लांब राहा. व्यसन माणसाला तात्पुरता आनंद देतात पण आयुष्यभराचं दुःख देऊन जातात. स्वतःवर ताबा मिळवणं ही जगातील सर्वात कठीण काम आहे, पण ज्याने हे साध्य केलं त्याला कोणीही हरू शकणार नाही. मला वाटतं की आपण आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगायला हवा. आपल्या सणांपासून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. एकत्र येणं, आनंद वाटणं आणि निसर्गाचा आदर करणं हेच आपल्या सणांचं मूळ आहे. आज आपण सण फक्त दिखाव्यासाठी साजरे करतोय, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. सणामागचा भाव समजून घ्या, म्हणजे तुम्हाला त्यातून खरी ऊर्जा मिळेल. आयुष्यात नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा आणि जे लोक सतत तक्रारी करतात त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं. कारण नकारात्मकता ही एखाद्या रोगासारखी पसरते. त्यापेक्षा जे लोक तुम्हाला प्रेरणा देतात, जे तुम्हाला हसवतात त्यांच्याशी मैत्री करा. आयुष्य खूप सुंदर आहे, ते छोट्या गोष्टींवरून आणि कारणांवरून दुःखी करण्यात घालवू नका. प्रत्येक दिवस हा एक नवीन जन्म असतो असं समजा आणि काल काय झालं हे विसरून नवीन सुरुवात करा. तुमच्या मनात जी जिद्द आहे तीच तुमची खरी संपत्ती आहे. स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका आणि लक्षात ठेवा की तुम्ही या जगात नक्कीच एक खास उद्देशाने आले आहात. तुमचं अस्तित्व महत्वाचं आहे आणि तुम्ही तुमच्या मेहनतीने तुमचं नशीब नक्कीच बदलू शकता. फक्त थांबू नका, चालत राहा आणि यशाचं शिखर तुमची वाट बघतंय एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायला हवं. आणि ते यशाचं शिखर वाट बघतंय तर तुम्ही त्याच्या मागे धावा आणि नक्कीच त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहा आणि देवाचे आभार माना जे देवाने तुम्हाला दिलंय. म्हणून शेवटी हे जग तुम्हाला तेव्हाच मान देतं जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता. मला माहिती आहे की अनेकदा तुमच्या मनात येत असेल की मी इतका प्रयत्न करतोय पण लोक माझ्या कष्टाची किंमत का करत नाहीत. कधी कधी खूप एकटं वाटतं आणि असं वाटतं की आपण कोणासाठी एवढं करतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं कर्तव्य हे कोणाच्या कौतुकावर आणि अवलंबून नसावं. आपण जेव्हा एखादं चांगलं काम करतो ना, तेव्हा ते स्वतःच्या आनंदासाठी करायचं असतं, जगाला दाखवण्यासाठी नाही. आपल्या हिंदू धर्मात खूप एक गोष्ट मोठी सांगितलेली आहे की स्वधर्मे निधन श्रेय, म्हणजे आपलं जे काम आहे ना ते प्रामाणिकपणे करणं यातच खरं कल्याण आहे. आजच्या धावपळीच्या काळात आपण स्वतःची ओळख हरवून बसलो आहोत. आपल्याला वाटतं की फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपल्याला किती लाईक्स मिळतात यावरून आपली किंमत ठरते, पण ही आभासी दुनिया आहे. खरी दुनिया तुमच्या घरात आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी आहे. तिथे तुम्ही किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकता यावरून तुमचं यश मोजलं पाहिजे. मला माझ्या आयुष्यात हे प्रकर्षाने जाणवलंय की जेव्हा आपण दुसऱ्यांचं भलं इच्छितो तेव्हा आपलं भलं आपोआपच होतं. निसर्गाचा हा एक खूप सिंपल नियम आहे जो आपण विसरतो. आपण नेहमी स्पर्धेत असतो, कोणाला तरी खाली पाडण्याच्या नादात असतो. पण खरं सांगू का मित्रांनो, दुसऱ्याला खाली पाडण्यापेक्षा स्वतःला वर नेण्यात जास्त ऊर्जा लागते आणि तीच ऊर्जा आपल्याला महान बनवते. रागावर ताबा मिळवणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. आजकाल रस्त्यावर चालताना किंवा ऑफिसमध्ये लोक विनाकारण चिडलेले असतात. हा राग कामाच्या प्रेशरमुळे येतो की मनाच्या गोंधळामुळे हे ओळखलं पाहिजे. राग आल्यावर घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे ठरतात आणि त्यामुळे जेव्हा खूप राग येईल तेव्हा शांत बसा, डोकं थंड ठेवा आणि विचार करा की या रागामुळे कोणाचं नुकसान होत आहे. शेवटी तुमचं नक्की स्वतःच नुकसान होत आहे, कारण रागामुळे तुमच्या शरीरातील एनर्जी वाया जाते आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. त्यापेक्षा माफ करायला शिका आणि माफ करणं म्हणजे समोरच्याचं चुकलंय हे मान्य करणं नाही, तर स्वतःला त्या रागातून मुक्त करणं होय.
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगेन, कारण आजकाल लोकांना वाटतं की काहीतरी शॉर्टकट मिळेल आणि आम्ही श्रीमंत होऊ. पण लक्षात ठेवा, हे यश सहज मिळतं ते टिकत नाही. आणि कष्टाने मिळवलेलं यश हे दगडावरच्या रेघेसारखं असतं, जे कधीच पुसलं जात नाही. तुमची परिस्थिती कशी असो, तिला दोष देण्यापेक्षा ती बदलण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा. अनेकदा आपण नशिबाच्या नावाने खडे फोडतो, पण नशीब म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमची जुनी कर्म आणि तुमचे आजचे प्रयत्न यांचा संगम असतो. जर तुम्ही आज मनापासून प्रयत्न केले तर उद्याचं नशीब हे चांगलंच असणार आहे. स्वतःच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर आज आपण आपल्या शरीराची खूप अन्याय करतोय. आपण रात्रभर जागून मोबाईल बघतो आणि सकाळी उशिरा उठतो. यामुळे आपली शरीराची घड्याळ बिघडते आणि मग स्ट्रेस वाढतो आणि आजारांना आमंत्रण मिळतं. आपल्या पूर्वजांनी सकाळी लवकर उठण्याचा जो नियम सांगितला होता तो आजही तितकाच लागू होतो. आणि सूर्योदयाची ती एनर्जी जेव्हा आपल्या अंगाला लागते तेव्हा मनात एक वेगळाच उत्साह संचारतो. व्यायामाला कधीच कंटाळा करू नका. शरीर साथ देत नसेल तरच तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करू शकाल. नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवा. आजकाल नाते खूप गुंतागुंतीची झाली आहेत, कारण आपण मनात एक ठेवतो आणि ओठांवर दुसरं, आणि या दुप्पट्टीपणामुळे नात्यातील गोडी संपते. जे काही असेल ते स्पष्ट बोला, पण समोरच्याला दुखावून बोलू नका. शब्दात धार हवी पण त्यात विष नको. आपल्या माणसांची प्रेमाने वागा, त्यांना वेळ द्या. आजकाल आपण एकाच घरात असूनही एकमेकांशी फोनवर बोलतो, ही शोकांतिका आहे. फोन बाजूला ठेवा आणि एकमेकांचे हात हातात घेऊन गप्पा मारा. मनातील ओझं हलकं होईल आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आपल्या संस्कृतीतील संतांनी आपल्याला नेहमी शांतीचा मार्ग दाखवलाय. त्यांनी सांगितलंय की विठ्ठल हा मंदिरात नाही तर तो तुमच्यात आहे आणि समोरच्या माणसात आहे. जर आपण माणसाला माणसासारखं वागवलं तर वेगळी भक्ती करण्याची गरजच उरत नाही. कोणाची मदत करताना कधी उपकाराची भावना ठेवू नका. मी कोणासाठी तरी काहीतरी केलं हे जेव्हा तुम्ही विसरता तेव्हाच त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळतं. निष्काम कर्म हे सर्वात श्रेष्ठ आहे. आयुष्यात कधी हार मानू नका. संकटही तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमची मर्यादा वाढवण्यासाठी येत असतात. जो संकटातून तावून सुलाखून बाहेर पडतो तो जो खरा हिरा असतो. तुमच्या आयुष्यात सध्या जे काही टेन्शन सुरू आहे ना, ते कायमस्वरूपी नाहीये. ते दिवसही जातील हा विचार मनात पक्का ठेवा आणि वाटचाल करत राहा. स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. तुम्ही या जगात काहीतरी मोठं करण्यासाठी आलात आणि स्वतःला कधीच सामान्य समजू नका. तुमच्या आत एक अफाट शक्ती दडलेली आहे आणि ती ओळखा आणि कार्याला लागा. यश नक्कीच तुमचंच आहे आणि यश तुम्हालाच मिळणार आहे, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. मित्रांनो, आपण जेव्हा कोणाला प्रेम देतो तेव्हा आपल्याला सुद्धा प्रेम मिळते, कारण हे जग एका आरशासारखे आहे जे आपल्याला तेच परत देते जे आपण त्याला दाखवतो. आयुष्य हे खूप सुंदर आहे, फक्त आपल्याला ते जगता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधण्याची कला आत्मसात करावी लागेल. आयुष्यात कधी कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका, कारण विश्वासघात नेहमी जवळच्या माणसांकडून होतो आणि ते पचवणं खूप कठीण असतं. मला असं वाटतं की माणसाने नेहमी कृतज्ञ राहावे, कारण कृतज्ञता ही आपल्याला नम्र बनवते आणि नम्रता ही आपल्याला यशाच्या शिखरावर टिकवून ठेवते. जीवनात काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, पण आपण त्या गोष्टींवर अशी प्रतिक्रिया देतो हे पूर्णपणे आपल्या हातात असते आणि तोच आपला खरा स्वभाव असतो. बघा, आयुष्य हे प्रवाहासारखं आहे आणि जे नेहमी पुढे जात असतं आणि आपल्याला सुद्धा त्या प्रवाहाबरोबर चालायला हवं, कारण थांबलेलं पाणी सुद्धा खराब होतं. मला असं वाटतं की आयुष्यात सर्वात मोठी चूक ही प्रयत्न न करणे हीच आहे, कारण प्रयत्नाशिवाय फक्त मिळण्याची अपेक्षा करणे म्हणजे वाळवंटात पाण्याचा शोध घेण्यासारखा आहे. आपण जेव्हा कोणाबद्दल वाईट विचार करतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि मनावर होत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार करा आणि आनंदी राहा. बघा मित्रांनो, आयुष्य एक असं रंगमंच आहे ना, आपण सर्व कलाकार इथे आहोत. त्यामुळेच आपली भूमिका इतकी चोख बजावा की पडदा पडल्यावर सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजेत. आयुष्यात कधी कोणाला दुःख देऊ नका, कारण कर्माचे चक्र फिरून पुन्हा तुमच्याकडे येते आणि मग दुःख पचवण्याची ताकद आपल्याकडे नसते. मला पण असं वाटतं की जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला शिस्त पाळणे खूप गरजेचे आहे, कारण शिस्त ही यशाचा पाया आहे आणि त्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. आपण जेव्हा स्वतःच्या मर्यादा ओळखतो तेव्हाच आपण त्या मर्यादा ओलांडून पुढे जाऊ शकतो, कारण स्वतःला ओळखणे हीच प्रगतीची पहिली पायरी आहे. बघा, आयुष्य हे कोडे नाही तर एक अनुभव आहे, ज्याचा प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी नवीन देतोय. फक्त आपल्याला ते घेण्याची तयारी ठेवावी लागेल. मला असं वाटतं की आयुष्यात कधीही कोणाच्या यशाचा हेवा करू नका, कारण आपल्याला माहिती नसते की त्या यशामागे त्या माणसाने किती कष्ट केले आहेत आणि किती त्याग केलाय. जीवनात नेहमी समाधानी राहा, पण प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील राहा, कारण समाधाने तुम्हाला शांती देते आणि प्रगती ही तुम्हाला ओळख देते. बघा मित्रांनो,
आयुष्य हे एक सुंदर गाणं आहे जे आपल्याला मनापासून गायला हवं आणि त्यातील प्रत्येक सुराचा आनंद घ्यायला हवा. कारण हे गाणं पुन्हा गायची संधी मिळणार नाही. आपण जेव्हा कुणाला मदत करतो ना, तेव्हा आपल्याला जो आत्मिक आनंद मिळतो तो जगातील कोणत्याही सुखापेक्षा मोठा असतो. कारण माणुसकी हाच खरा धर्म आहे. मला असं वाटतं की आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आपल्या आई वडिलांना विसरू नका. कारण आज तुम्ही जे काही आहात ते फक्त त्यांच्यामुळे जात. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि आजूबाजूच्या विचलित करणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागेल. कारण एकाग्रता हीच यशाची गुरुकिल्ली आहे. बघा, आयुष्य हे खूप कमी आहे, त्यामुळे कोणाशी तरी वैर धरून ते वाया घालवण्यापेक्षा मैत्री करून ते अधिक समृद्ध करा आणि सर्वांनी प्रेमाने वागा. मला असं वाटतं की माणसाने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा. कारण नशीब हे कधीही बदलू शकतं, पण कर्म हे कायमस्वरूपी असतं आणि त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळतं. आयुष्यात कधीही कोणाला फसवू नका, कारण फसवणुकीने मिळालेले यश हे तात्पुरतं असते आणि त्याचा शेवट हा नेहमीच वाईट असतो. हे लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, आयुष्य हे एक आव्हान आहे आणि आपल्याला ते स्वीकारायला हवं. कारण आव्हानाशिवाय जीवनात कोणताही रस नसतो आणि संघर्षच आपल्याला जगण्याची खरी किंमत समजावून सांगतो. मला असं वाटतं की जीवनात सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं चारित्र्य. कारण जर तुमचं चारित्र्य चांगलं असेल तर जग तुमचा आदर करेल आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. जर आपण जेव्हा कोणाचं वाईट चित्तो तेव्हा आपण स्वतःच्या आयुष्यात नकारात्मकता ओढून घेतो. त्यापेक्षा सर्वांचं भलं व्हावं अशी प्रार्थना करा आणि बघा तुमचं जीवन कसं बदलतं. बघा, आयुष्य हे खूप सोपे आहे, फक्त आपण ते आपल्या विचारांनी गुंतागुंतीचे करून ठेवतो आणि मग आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. मला असं वाटतं की आयुष्यात कधीही हार मानू नका. कारण प्रत्येक संकटाच्या पलीकडे एक नवीन संधी तुमची वाट पाहत असते आणि फक्त तुम्हाला तिथे पोहोचण्याची जिद्द असायला हवी. जीवनात नेहमी हसत राहा, कारण तुमचं हसू हे समोरच्याला सुद्धा आनंद देऊन शकतं. आणि म्हणून हेच तर जीवनाचं खरं यश आहे की तुम्ही किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकलात. बघा मित्रांनो, आयुष्य एक प्रवास आहे आणि या प्रवासात आपल्याला अनेक वळणे लागतात, पण आपण थांबायचं नाही. कारण प्रत्येक वळण आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जातं. मला असं वाटतं की माणसाने नेहमी आपल्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन विचार करावा. कारण जोपर्यंत आपण चौकटी बाहेर विचार करत नाही तोपर्यंत आपण नवीन काहीही निर्माण करू शकत नाही. आयुष्यात कधीही कोणाला तुच्छ लेखू नका, कारण प्रत्येक माणसाकडे काहीतरी विशेष गुण असतो जो आपल्याला कदाचित माहिती नसतो आणि वेळ आल्यावर तो गुण जगासमोर येतोच. बघा, आयुष्य हे प्रयोगांनी भरलेलं आहे, त्यामुळे प्रयोग करायला घाबरू नका. कारण प्रयोगातूनच नवीन शोध लागतात आणि आपण आपल्या आयुष्यात सुद्धा नवीन काहीतरी करू शकतो. मला असं वाटतं की जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या वेळेचा योग्य वापर करायला हवा. कारण गेलेला क्षण पुन्हा कधी परत येऊ शकत नाही. हीच काळाची सर्वात मोठी किंमत आहे. आपण जेव्हा कोणाबद्दल आदर व्यक्त करतो तेव्हा आपण स्वतःचा दर्जा उंचावत असतो. कारण आदर देणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे आणि ते प्रत्येकाकडे असायला हवे. बघा, आयुष्य हे खूप लहान आहे, त्यामुळे कोणाच्याही मनात आपल्याबद्दल कटुता राहू नये याची काळजी घ्या आणि सर्वांशी आपुलकीने वागा. कारण शेवटी प्रेमच शिल्लक राहते. मला असं वाटतं की आयुष्यात कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्यांच्या धैर्याने सामना करा. कारण जो लढतो तो जिंकतो आणि जो घाबरतो तो हारतो. जीवनात नेहमी सत्याची साथ द्या, कारण सत्य हे कधी कधी कडवट असू शकतं, पण त्याचा शेवट हा नेहमी सुखद असतो आणि असत्याचा विजय हा केवळ क्षणिक असतो. हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्य एक सुंदर स्वप्न आहे जे आपल्याला सत्यात उतरवायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला अहोरात्र कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल. मला असं वाटतं की माणसाने नेहमी आपल्या संस्कृतीचा आणि मूल्यांचा मान राखावा, कारण तीच आपली खरी ओळख आहे आणि ती आपल्याला आयुष्यात योग्य दिशा दाखवते. आयुष्यात कधीही कोणाचं मन दुखावू नका, कारण मनाला लागलेले घाव हे खूप खोल असतात आणि ते कधीच भरून निघत नाही. म्हणून बोलताना नेहमी शब्दांचा विचार करा. बघा, आयुष्य हे एक दान आहे आणि जे आपल्याला ईश्वराने दिलेले आहेत आणि आपण त्याचा वापर समाजाच्या कल्याणासाठी करायला हवा आणि आपल्या जन्माचे सार्थक होईल. मला असं वाटतं की जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या चुकांमधून शिकायला हवं. कारण जो आपली चूक मान्य करतो ना, तोच आयुष्यात पुढे जाऊ शकतो आणि प्रगती करू शकतो. आपण जेव्हा कोणाला क्षमा करतो तेव्हा आपण स्वतःला मोकळे करतो आणि आपल्या मनातील द्वेष संपवतो. म्हणून क्षमा करणे हे सर्वात मोठे दान आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्य हे एका धाग्यासारखं आहे जो खूप नाजूक असतो. त्यामुळे नाती जपताना खूप काळजी घ्या, कारण एकदा तुटलेले नाते हे पुन्हा जोडणे खूप कठीण असते. हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही जेव्हा हे समजून घ्याल ना, तेव्हा तुम्हाला भरपूर काही गोष्टी या कळून चुकतील. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ताकद ही ईश्वराने दिलेली आहे आणि तुम्हाला देव भरपूर काही ताकद देईल.
फक्त तुम्ही त्याला प्रयत्न करून पुढे ढकलायला शिकलं पाहिजे. कारण जे तुम्ही संकट तुमच्यावर येतात ना, ते संकटाला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला प्रयत्न स्वतःलाच करावा लागेल, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आयुष्य हे खूप रंगबेरंगी आहे. फक्त आपल्याला ते रंग पाहण्याची दृष्टी असायला हवी आणि आपल्या आयुष्यात ते रंग भरण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतील. मला असं वाटतं की माणसाने नेहमी आपल्या कष्टावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवावा. कारण प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे फळ कधी वाया जात नाही आणि ते त्रिकाल बाधित सत्य आहे. आयुष्यात कधीही कोणाची निंदा करू नका. कारण निंदा करणे हे डुबडेपणाचे लक्षण आहे आणि त्यातून काही साध्य होत नाही. त्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आणि आयुष्य हे एक आव्हान आहे आणि आपण ते स्वीकारायला हवं. कारण जो आव्हानांना सामोरे जातो तोच आयुष्यात काहीतरी मोठं करू शकतो आणि आपली ओळख निर्माण करू शकतो. मला असं वाटतं की जीवनात सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे तुमची माणुसकी. कारण पैसा तर कोणीही कमावू शकतो, पण माणुसकी टिकवणे खूप कठीण आहे आणि तितकेच गरजेचे सुद्धा आहे. आपण जेव्हा कोणाचं चांगलं करतो तेव्हा आपल्याला जो मानसिक आनंद मिळतो ना, तो जगातील कुठल्याही सुखापेक्षा मोठा असतो. कारण परोपकार हा जो खरा मानवी धर्म आहे. बघा, आयुष्य हे प्रवाहासारखं आहे जे नेहमी पुढे जात असतं आणि आपल्याला सुद्धा त्या प्रवाहाबरोबर चालायला हवं. कारण थांबलेलं आयुष्य हे कुचकामी ठरतं, म्हणून ते नेहमी चालत राहा. मला असं वाटतं की आयुष्यात कधीही कोणाला कमी लेखू नका. कारण प्रत्येक माणसाची स्वतःची एक ताकद असते आणि जे आपल्याला माहिती नसते आणि वेळ आल्यावर ती ताकद जगाला दिसतेच. म्हणून जीवनात नेहमी ध्येयवादी राहा. कारण ध्येयाशिवाय जीवन हे दिशाही नसते आणि ज्याला दिशा नाही तो कधीच मुक्कामावर पोहोचू शकत नाही. म्हणून आपले ध्येय निश्चित करा. आणि मित्रांनो, आयुष्य हे खूप सुंदर आहे. फक्त आपल्याला ते जगता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधण्याची वृत्ती जोपासता आली पाहिजे आणि ती लागेलच, तरच आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकू. मला असं वाटतं की आयुष्यात कितीही मोठे संकटे आले तरी डगमगून जाऊ नका. कारण तुमचं ध्येयच तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करेल आणि तुम्हाला अधिक मजबूत बनवेल. आपण जेव्हा कोणाशी प्रेमाने बोलतो तेव्हा आपण समोरच्याचं हृदय जिंकत असतो आणि हेच तर जीवनाचं खरं यश आहे की तुम्ही किती लोकांची मनं जिंकली आहेत हे लक्षात ठेवा. बघा, आयुष्य एक एक पुस्तक आहे ज्याचं प्रत्येक पान आपल्याला नवीन काहीतरी शिकवत आहे. आपल्याला ते वाचण्याची आणि समजून घेण्याची तयारी असायला हवी, तरच आपण समृद्ध होऊ शकू. मला असं वाटतं की माणसाने नेहमी आपल्या शब्दांचा मान राखावा. कारण तुमची विश्वासार्हता तुमच्या शब्दांवरूनच ठरते आणि एकदा गेलेली विश्वासार्हता पुन्हा मिळवणं खूप कठीण असतं. आयुष्यात कधी कोणाला फसवू नका. कारण फसवणुकीने मिळालेले यश आणि सुख हे क्षणिक असते आणि त्याचा शेवट हा नेहमीच दुःखद असतो. म्हणून नेहमी प्रामाणिक राहा आणि सुखी राहा. मित्रांनो, आयुष्य हे एक आव्हान आहे आणि आपल्याला ते स्वीकारायला हवं. कारण आव्हानाशिवाय जीवनात कोणताही रस नसतो आणि संघर्षच आपल्याला जगण्याची खरी किंमत समजावून सांगतो, हे लक्षात ठेवा. मला असं वाटतं की जीवनात सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं चरित्र. कारण जर तुमचं चरित्र चांगलं असेल तर जग तुमचा आदर करेल आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. आपण जेव्हा कोणाचं वाईट चिंतो तेव्हा आपण स्वतःच्या आयुष्यात नकारात्मकता ओढून घेतो. त्यापेक्षा सर्वांचं भलं व्हावं अशी प्रार्थना करा आणि बघा तुमचं जीवन कसं आनंदी होतं. बघा, आयुष्य हे खूप सोपे आहे. फक्त आपण ते आपल्या विचारांनी गुंतागुंतीचे करून ठेवतोय आणि मग आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा. मला असं वाटतं की आयुष्यात कधीही हार मानू नका. कारण प्रत्येक संकटाच्या पलीकडे एक नवीन संधी तुमची वाट पाहत असते. फक्त तुम्हाला तिथे पोहोचण्याची जिद्द आणि चिकाटी असायला हवी. जीवनात नेहमी हसत राहा. कारण तुमचं हसू हे समोरच्याला सुद्धा जगण्याची उमेद देऊ शकतं आणि हेच तर जीवनाचं खरं यश आहे की तुम्ही किती लोकांच्या जीवनात प्रकाश आणलाय. बघा मित्रांनो, आयुष्य एक प्रवास आहे आणि या प्रवासात आपल्याला अनेक वळणे लागतात, पण आपण कधीही थांबायचं नाही. कारण प्रत्येक वळण आपल्याला नवीन अनुभव, नवीन दिशा देऊन जातं. मला असं वाटतं की माणसाने नेहमी मर्यादांच्या पलीकडे जाऊन विचार करावा. कारण जोपर्यंत आपण आपल्या विचारांची व्याप्ती वाढवत नाही तोपर्यंत आपण नवीन काहीही शिकू शकत नाही. माणसाच्या मनात काय चाललंय हे कोणालाच कधी पूर्णपणे कळत नाही. कारण आपण व्यक्त होतो एक आणि आपल्याला आज सुरू असतं भलतंच काहीतरी. पण मग मला असं वाटतं की जोपर्यंत आपण स्वतःशी प्रामाणिक होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला बाहेरच्या जगातलं सत्य कधी समजणार नाही आणि उमजणार नाही. कारण आरसा आपल्याला तेच दाखवतो जे आपण खरोखर असतो आणि आयुष्याचं सुद्धा तसंच काही आहे. बघा, तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्याला नेमका कशाचा राग येतो? कारण राग हा नेहमी आपल्या अपेक्षेनुसार गोष्टी न घडल्यामुळे येतो. जर आपण हे स्वीकारलं की जग आपल्या हिशोबाने चालणार नाही, तर राग येण्याचं प्रमाण हे आपोआप कमी होईल. महादेव जेव्हा ध्यानाला लावतात तेव्हा त्यांच्या आजूबाजूला काय चाललंय याने त्यांना काहीच फरक पडत नाही. कारण त्यांचं नियंत्रण हे स्वतःच्या मनावर असतं
आणि आपल्याला मात्र शेजारच्या घरात काय चाललंय याचीच जास्त चिंता असते. म्हणूनच आपण अस्वस्थ असतो. तुम्हाला माहितीये का, आपण जेव्हा खूप प्रेशरमध्ये असतो तेव्हा आपण साध्या गोष्टी सुद्धा विसरतो. पण जर आपण थोडा वेळ स्वतःला दिला आणि शांतपणे श्वास घेतला तर आपल्याला जाणवेल की कोणती गोष्ट इतकी कठीण नसते जितकी आपण ती डोक्यातून नक्कीच करून ठेवलेली असते. मित्रांनो, आयुष्यात पैसा महत्वाचा आहेच, पण तो सर्वस्व नाही. कारण पैशाने तुम्ही गादी विकत घेऊ शकता पण झोप नाही, आणि पुस्तक विकत घेऊ शकता पण ज्ञान नाही. साधं आणि सत्य आपल्याला अनुभवातूनच समजतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की भिवू नकोस, कारण भीती ही माणसाची सर्वात मोठी शत्रू आहे आणि जे आपल्याला पाऊल उचलण्याआधीच हरवून टाकते. आणि जो या भीतीवर विजय मिळवतो ना, तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. मला असं वाटतं की नात्यांमध्ये थोडी जागा असायला हवी, कारण जास्त ओढाताण झाली की धागा तुटतो आणि नात्याचं सुद्धा तसंच असतं. जर आपण समोरच्यावर आपली मतं लादली ना, तर तो माणूस आपल्यापासून लांब जाऊ लागतो. बघा, आयुष्यात आपल्याला खूप काही मिळवायचं असतं, पण आपण त्यासाठी किती किंमत मोजायला तयार आहोत हे जास्त महत्वाचं असतं. कारण मेहनतीशिवाय मिळालेली गोष्ट जास्त काळ टिकत नाही आणि तिची आपल्याला किंमतही नसते. लक्ष्मी देवीची पूजा करताना आपण सुख समृद्धी मागतो, पण ती समृद्धी टिकवण्यासाठी आपल्याकडे संयम आणि बुद्धी असायला हवी. कारण अविचाराने आलेली संपत्ती ही विनाशाचं कारण ठरू शकते असं मला वाटतं. आपण अनेकदा लोकांच्या टोमण्यांना खूप मनावर घेतो, पण विचार करा की लोकांचं कामच आहे बोलणं. जर आपण त्यांच्या प्रत्येक शब्दाला उत्तर देत बसलो तर आपण आपलं ध्येय कधी गाठणार आहोत आणि आपली ऊर्जा कुठे खर्च होणार. म्हणून हनुमान जेव्हा लंकेत गेले होते तेव्हा त्यांना अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी घाबरण्याऐवजी आपली बुद्धी वापरली आणि संकटातून मार्ग काढला. तसंच आपल्यालाही आयुष्यात बुद्धी आणि शक्तीचा योग्य मेळ घालता आला पाहिजे. मला कधी कधी वाटतं की आपण इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःला इतकं बदलतो की एक दिवस आपण आरशात पाहिल्यावर आपल्याला स्वतःची ओळख पटत नाही. आणि हीच खरी मानवी शोकांतिका आहे. आयुष्यात चढ उतार तर येणारच, पण आपण जेव्हा खाली असतो ना, तेव्हाच आपल्याला समजतं की आपले कोण आहेत आणि परके कोण. कारण यशाच्या शिखरावर असताना तर पूर्ण जग आपल्या सोबत असतं, पण कठीण काळात जे पाठीशी उभे राहतात ना, तीच आपली खरी माणसं असतात. बघा मित्रांनो, वेळ ही कोणासाठी थांबत नाही आणि आपण जो वेळ वाया घालवतो ना, तो उद्या आपल्याला रडवणार आहे हे नक्की. त्यामुळे वेळेचा आदर करा, तरच वेळ तुमचा आदर करेल. मला असं वाटतं की आयुष्यात चुका होणं ही वाईट गोष्ट नाहीये, पण त्या चुकांमधून काहीच न शिकणं ही सर्वात वाईट आणि मोठी गोष्ट आहे. कारण अनुभव हा सर्वात महागडा गुरु असतो, जो आधी परीक्षा घेतो आणि मग शिकवतो. आपण अनेकदा नशिबाला दोष देऊन मोकळे होतो, पण नशीब हे आपल्या कर्माचा आरसा असतं. जर आपण आज चांगलं काम केलं तर त्याचं फळ उद्या नक्की चांगलं मिळणार आहे. हा निसर्गाचा साधा नियम आहे. कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर हे सांगितलं होतं की तू फक्त तुझं कर्तव्य कर आणि बाकी सगळं माझ्यावर सोड. पण आपण मात्र फळाची चिंता आधी करतो आणि कामात मात्र कुचराई करतो. म्हणूनच आपल्याला अपेक्षित निकाल मिळत नाही. बघा, आयुष्यात कधीही कोणाचं वाईट करून आपलं भलं होईल असा विचार करू नका. कारण निसर्ग कोणत्या ना कोणत्या रूपाने तेच आपल्याला परत देतो जे आपण दुसऱ्याचं दिलं होतं. म्हणून मला कधी कधी वाटतं की आपण खूप जास्त विचार करतो आणि कृती मात्र शून्य असते. पण यश हे विचार करणाऱ्यांना नाही तर कृती करणाऱ्यांना मिळतं. कारण चालल्याशिवाय रस्ता संपत नाही. स्वामी समर्थांच्या दरबारात राजा असो किंवा रंक असो, सगळेच काही सारखे असतात. कारण भक्तीत कोणताही भेदभाव नसतो आणि आपण सुद्धा माणसाला माणसाप्रमाणे वागवायला शिकलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने माणुसकी टिकेल. आयुष्यात कधी कधी शांत राहणं हे ओरडण्यापेक्षा जास्त ताकदवान असतं. कारण शांतता ही समोरच्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडते आणि रागात मात्र आपण आपलं मानसिक संतुलन गमावून बसतो. आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहणं ही एक कला आहे. पण समाधानी असणं म्हणजे प्रयत्न थांबवणं नाही, तर जे मिळालंय त्याबद्दल कृतज्ञ राहून पुढे जाण्याची इच्छा ठेवणं होय. आपण अनेकदा भूतकाळातल्या जखमा कुरवाळत बसतो, पण त्याने फक्त आपलं वर्तमान खराब होतं. कारण गेलेला काळ कधीच परत येत नाही, पण येणारा काळ आपल्या हातात असतो हे आपण विसरतो. विष्णुदेव जेव्हा अवतार घेतात तेव्हा ते एका विशिष्ट ध्येयासाठी येतात. तसंच आपल्या प्रत्येकाच्या जन्मामागे काहीतरी उद्देश असतो जो आपल्याला शोधायचा असतो आणि त्या दिशेने प्रवास करायचा असतो. मला असं वाटतं की आयुष्यात सर्वात कठीण काम म्हणजे स्वतःला बदलणं आहे. आणि ते असतं सुद्धा. कारण आपल्याला वाटतं की जग बदललं पाहिजे, पण सुरुवाती नेहमी स्वतःपासूनच करावी लागते. बघा, आपण जेव्हा कोणाशी वाद घालतो ना, तेव्हा आपण जिंकण्यासाठी प्रयत्न करतो, पण त्या वादात आपण एक मित्र किंवा एक चांगला नातं हरवून बसतो आणि अशा विजयाला काहीच अर्थ नसतो. म्हणून गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे आणि ती बुद्धी आपल्याला हे सांगते की संकट किती मोठी असली तरी डोकं शांत ठेवून मार्ग काढता येतो. कारण प्रत्येक कुलापाला चावी असते आणि म्हणूनच
मला कधी कधी वाटतं की आपण सोशल मीडियावर जे काही आयुष्य दाखवतो ते खरं नसतं. खरं आयुष्य हे कॅमेऱ्याच्या मागे असतं. तिथे संघर्ष असतो, वेदना असतात आणि कधी कधी खूप एकटेपणा सुद्धा असतो. म्हणून आयुष्यात कधीही कोणाशी स्पर्धा करू नका, कारण प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी असते आणि प्रत्येकाचा वेग वेगळा असतो. तुमची स्पर्धा फक्त तुमच्या कालच्या रूपाशी असायला हवी आणि ही कालपेक्षा आज किती प्रगल्भ होतो हे तुम्ही बघायला शिका. आयुष्यात संवाद खूप महत्वाचा आहे. आपण अनेकदा न बोलल्यामुळे नाती गमावतो, पण जर आपण स्पष्टपणे आणि नम्रपणे आपले विचार मांडले तर अनेक गैरसमज हे दूर होऊ शकतात. मला असं वाटतं की जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवावा लागेल. कारण जेव्हा जग म्हणेल की तुला हे जमणार नाही, तेव्हा तुमचा अंतरात्मा म्हणायला हवा की मी हे नक्कीच करून दाखवीन. रामाचा वनवास हा आपल्याला संयम शिकवतो की राज्याभिषेकाच्या दिवशी सुद्धा वनवासाला जावं लागलं तरी जो डगमगत नाही तोच खरा राजा असतो. आणि आपल्याला आयुष्यात सुद्धा असे अचानक बदल होऊ शकतात. म्हणून बघा, आपण जेव्हा कोणाची निंदा करतो तेव्हा आपण आपलीच पात्रता कमी करत असतो. कारण निंदा करणं हे नकारात्मक नक्कीच मनाचं लक्षण आहे आणि सकारात्मक माणूस नेहमी समोरच्यातलं चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून प्रत्येकातलं फक्त चांगलं घेण्याचा प्रयत्न करा आणि वाईट गोष्टी पूर्णपणे सोडून द्या. आयुष्यात काही गोष्टी वेळेवर सोडणं हे कधीही चांगलं असतं, कारण कधी कधी आपण ज्या गोष्टी धरून ठेवतो ना त्या आपल्याला जास्त त्रास देतात आणि सोडून दिल्यावर आपल्याला हलकं वाटतं. सरस्वती देवीचं वरदान फक्त शब्दात नसतं तर ते आपल्या वर्तणुकीत असायला हवं. कारण ज्ञानी माणूस हा नेहमी नम्र असतो आणि तो कधीही आपल्या ज्ञानाचा अहंकार करत नाही. मला कधी कधी असं वाटतं की आपण खूप जास्त धावतोय, पण आपल्याला नक्की कुठे पोहोचायचं आहे हेच माहिती नाहीये आणि अशा धावण्याने आपण फक्त थकून जाणार आहोत. त्यामुळे थोडा वेळ थांबा आणि स्वतःची दिशा तपासा. आयुष्यात पैसा येतो आणि जातो, पण तुमचं नाव आणि तुमचं चारित्र्य एकदा खराब झालं ना की ते पुन्हा मिळवणं अशक्य असतं. त्यामुळे कोणत्याही मोहापायी स्वतःची तत्व सोडू नका. आणि आपण जेव्हा कोणाला मदत करतो तेव्हा आपलं मन प्रसन्न होतं, कारण दुसऱ्याला मदत केल्यावर मिळणारा आनंद हा कोणत्याही भौतिक सुखापेक्षा खूप मोठा आणि चिरकाल टिकणारा असतो. स्वामी समर्थ महाराज सांगायचे की कर्म प्रधान आहे. जर तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्हाला कोणत्याही देवाची मनधरणी करण्याची गरज नाही, कारण देव तुमच्या कर्मातच वास करतो. मला असं वाटतं की आयुष्यात कधी कोणाला कमी लेखू नका, कारण कधी कोणाची वेळ बदलेल ना हे सांगता येत नाही आणि निसर्गाचं चक्र हे नेहमी फिरतं असतं आणि जो वर आहे तो उद्या खाली येऊ शकतो. आणि जीवनात संघर्ष हा येणारच, कारण संघर्षाशिवाय मिळवलेले यश हे तकलादू असतं आणि संघर्षच आपल्याला तावून सुलाखून निघायला मदत करतो. जसं सोन्याला आगीत तापावं लागतं तसंच बघा, आपण जेव्हा कोणावर प्रेम करतो तेव्हा आपण त्यांच्या गुणांवर प्रेम करतो, पण खऱ्या प्रेमात हे समोरच्याचे दोष सुद्धा स्वीकारले लागतात. आणि कारण पूर्ण कोणीच नसतं, आपण सगळे अपूर्ण आहोत. आयुष्यात कधी कोणाचं मन दुखावून स्वतःचं सुख शोधू नका, कारण अशा सुखाचा पाया हा दुःखावर असतो आणि तो कधी कधी कोसळतोच हे नक्की. लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींचा समतोल ज्याला साधता आला ना तोच खऱ्या अर्थाने यशस्वी माणूस आहे. कारण फक्त पैसा असून चालत नाही आणि फक्त ज्ञान असूनही भागत नाही. मला कधी कधी वाटतं की आपण भविष्याची इतकी काळजी करतो की आपण आजचा दिवस जगायचंच विसरून जातो आणि जेव्हा भविष्य येतं तेव्हा आपण पुन्हा पुढच्या भविष्याची काळजी करत असतो. मित्रांनो, आयुष्य हे गाणं आहे जे आपल्याला मनापासून गायला हवं, मग त्याचे सूर कसेही असोत, कारण ते गाणं आपलं आहे आणि ते कसं सादर करायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. स्वामी समर्थांच्या आयुष्यात अनेक चमत्कार आपण ऐकतो, पण सर्वात मोठा चमत्कार म्हणजे माणसाच्या मनात बदल घडून आणणं आहे. आणि हा, तो बदल आपल्याला सुद्धा घडू शकतो जर आपली श्रद्धा असेल तर. मला असं वाटतं की आयुष्यात संयम ठेवणं ही सर्वात मोठी शक्ती आहे, कारण घाईघाईने घेतलेले निर्णय आपल्याला विनाशाकडे नेतात, पण विचारपूर्वक उचललेलं पाऊल आपल्याला प्रगतीकडे नेतं. आपण जेव्हा कोणाबद्दल वाईट विचार करतो तेव्हा आपण स्वतःच्याच मनात विष कालवत असतो. त्याचा परिणाम समोरच्यावर होण्यापेक्षा आधी आपल्यावर होतो. म्हणून नेहमी चांगलं चित्ता आणि बघा, आयुष्य हे खूप लहान आहे. कुणाशी वैर धरून ते अजून लहान करू नका आणि सर्वांशी प्रेमाने वागा, कारण शेवटी प्रेमच शिल्लक राहतं, बाकी सगळं इथे संपून जातं. मला कधी कधी वाटतं की आपण इतरांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली इतके दबलो आहोत ना की आपली स्वप्न आणि स्वतःची स्वप्न कुठेतरी कोमजून गेली आहेत. पण आयुष्य हे तुमचं आहे आणि त्यामुळे निर्णय तुमचा स्वतः नक्कीच सुद्धा तुम्हालाच घ्यावा लागणार आहे. म्हणून गणपती बाप्पा जेव्हा आपण घरी आणतो ना तेव्हा आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते. तीच ऊर्जा आपण आपल्या रोजच्या कामात का टिकून ठेवू शकत नाही, कारण आपण कामाला ओझं समजतो ना. त्यामुळे आणि सणाला सण असं मला असं वाटतं की आयुष्यात यशस्वी होण्याचा कोणताही शॉर्टकट नाही.
मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि कष्टाचं फळ कधी ना कधी मिळतं. फक्त आपल्याला थोडा धीर धरावा लागतो. मित्रांनो, संवाद साधणं खूप महत्वाचं आहे. कारण शब्दांनी जखमाही होतात आणि शब्दांनी मलम सुद्धा लावता येतं. फक्त आपण कोणते शब्द कधी वापरतो हे महत्वाचं आहे. आयुष्यात काही माणसं आपल्याला खूप काही शिकवून जातात, काही सोडून गेल्यावर आणि काही सोबत राहून. पण प्रत्येक अनुभवातून आपण थोडे अलिप्त, नक्कीच अधिक प्रगल्भ होत असतो, हे महत्वाचं आहे. मला असं वाटतं की माणसाने नेहमी शिकत राहायला हवं. कारण जग बदलतंय आणि आपण जर स्वतःला बदललं नाही तर आपण मागे पडू. म्हणून पण हे बदल विचारांचे असायला हवेत, केवळ कपड्यांचे नाहीत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करू नका. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे पूर्ण कर्तव्य आणि प्रयत्न करा आणि उरलेलं त्यांच्यावर सोपा. बघा, आपण जेव्हा दुसऱ्यांचं यश पाहतो ना, तेव्हा आपल्याला हेवा वाटण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घ्यायला हवी. कारण जर तो करू शकतो तर आपण का नाही, हा विचार आपल्याला प्रगतीकडे नेतो. आणि आयुष्यात कधी आशा सोडू नका. कारण सूर्यास्तानंतर सूर्योदय हा ठरलेलाच असतो. फक्त आपल्याला ती रात्र काढण्याची ताकद ठेवावी लागते आणि ती ताकद आपल्याला आपल्या विश्वासातून मिळते. म्हणून तुम्हाला तुमच्या स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेवावा लागेल. जेवढा जास्त तुम्ही विश्वास ठेवाल तेवढं जास्त तुम्ही जीवनामध्ये यशस्वी नक्कीच व्हाल. मला कधी कधी वाटतं की आपण स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात इतके गुंतलो आहोत की आपण स्वतःला ओळखतच विसरलो आहोत. आणि पण जो स्वतःला ओळखतो त्याला कोणासमोर सिद्ध करण्याची गरजच उरत नाही. मित्रांनो, आयुष्य हे एक कठीण कोडे वाटू शकतं, पण जर आपण योग्य पद्धतीने आणि दृष्टीने पाहिलं तर ते खूप सुंदर आणि सोपं सुद्धा आहे. फक्त आपल्याला ते उलगडण्याची कला जमली पाहिजे. आयुष्यात कधी कोणावर अवलंबून राहू नका, कारण आपली सावली सुद्धा अंधारात आपली साथ सोडते. मग माणसांची काय कथा आहे. म्हणूनच स्वावलंबी होणं खूप गरजेचं आहे. सरस्वती देवीचं कृपाछत्र ज्यांच्यावर असतं ना, त्याला जगातील कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. कारण ज्ञान हे असं शस्त्र आहे ना, जे आपल्याला संकटातून पार नेऊ शकतं. मला असं वाटतं की आयुष्यातही सर्वात मोठी संपत्ती चांगली आरोग्य नक्कीच आहे आणि शांत मन हीच आहे. कारण हे दोन सोबत असतील ना, तर माणूस पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. बघा, आपण जेव्हा कोणावर रागवतो तेव्हा आपण स्वतःच नुकसान करत असतो. कारण रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा नेहमी चुकीचाच ठरतो आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. आयुष्य हे एका प्रवासासारखं आहे, जिथे प्रवासाचा आनंद घेणं जास्त महत्वाचं आहे, मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यापेक्षा. कारण प्रवासच आपल्याला समृद्ध करत असतो आणि अनुभव देत असतो. मला कधी कधी असं वाटतं की आपण स्वतःच्या चुकांमधून शिकण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात जास्त वेळ घालवतो. पण जर आपण स्वतःच्या चुका सुधारल्या तर आपलं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. स्वामी समर्थांच्या मठात गेल्यावर आपल्याला जी शांती मिळते ना, ती शांती आपल्या मनात का नाही. कारण आपण बाहेर शांती शोधतोय आणि ती खरं तर आपल्या आतच दडलेली आहे. मित्रांनो, पैसा कमवा, पण तो कमवताना कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घ्या. कारण रडून कमावलेला पैसा कधीच सुख देऊ शकत नाही, हे नक्की आहे. मला असं वाटतं की आयुष्यात कधी कोणाचं मन दुखून स्वतःचं सुख शोधू नका. कारण अशा सुखाचा पाया हा कच्चा असतो आणि तो कधी ना कधी कोसळतो, जे सृष्टीचं तत्व आहे. रामायण आपल्याला हे शिकवतं की नाती कशी असावीत आणि आपण आपली जबाबदारी कशी पार पाडावी. कारण जबाबदारीतून पळ काढणारा माणूस कधी यशस्वी होऊ शकत नाही. बघा, आपण जेव्हा कोणाची तरी मदत करतो ना, तेव्हा आपण त्यांच्यावर उपकार करत नाही, तर आपण स्वतःला एक संधी देतो की आपण नक्कीच चांगला माणूस बनण्याची. आणि ही संधी आपल्याला रोज मिळत असते. मला कधी कधी वाटतं की आपण इतके धावतोय हे नक्की कशासाठी. कारण शेवटी शांत झोप आणि समाधान हेच महत्वाचं असतं. पण ते मिळवण्यासाठी आपण आपली शांती गमावून बसतोय. आयुष्यात कधी कुणाशी आपली तुलना करू नका. कारण प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो आणि प्रत्येक माणसाचं नशीब आणि कर्तृत्व सुद्धा वेगळं असतं, हे मान्य करायला हवं. स्वामी समर्थ महाराज सांगायचे की कर्म करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. कारण विश्वास हा असा धागा आहे ना, जो देवाला सुद्धा माणसाशी बांधून ठेवतो. मला असं वाटतं की आयुष्यात सर्वात मोठी परीक्षा ही कठीण काळात स्वतःचा तोल सांभाळणं हीच असते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो जो खरा विजेता ठरतो, यात शंका नाही. बघा मित्रांनो, आयुष्य हे रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आहे. त्यामुळे तक्रारी करण्यापेक्षा कामाला लागा आणि स्वतःचं भविष्य स्वतःच्या हाताने घडवा. आयुष्यात कधीच कोणाचं भलं नाही करू शकलात तरी चालेल, पण कोणाचं वाईट करू नका. कारण कर्माचे चक्र हे फिरत असतं आणि ते आपल्यापर्यंत येतच. मला कधी कधी वाटतं की आपण भविष्याची इतकी काळजी करतो की आपण आजचा आनंद गमावून बसतो. पण आज आज खरा आनंद आहे, हाच तो उद्या ही कल्पना आहे आणि आपण विसरतो. बघा, आपण जेव्हा कोणाशी प्रेमाने वागतो तेव्हा आपण त्यांच्या मनात एक स्थान निर्माण करतो आणि तीच खरी तुमची मिळकत असते.
कारण एक माणूस कमावणं ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. स्वामी समर्थांनी नेहमी साधेपणाचा पुरस्कार केलाय. कारण दिखावा हा माणसाला भ्रमात ठेवतो, पण साधेपणा त्याला जमिनीवर ठेवतो आणि सत्याची जाणीव करून देतो. मला असं वाटतं की आयुष्यात यशस्वी होण्याचा कोणताही शॉर्टकट नाहीये आणि जो अशा मार्गाचा अवलंब करतो तो लवकरच कोसळतो. त्यामुळे कष्टाचा आणि प्रामाणिकपणाचा मार्गच निवडा. आणि संवाद साधणं खूप महत्वाचं आहे. कारण न बोलल्याने मनामध्ये जे मळब निर्माण होतं ना, ते नात्यांना पोखरून टाकतं आणि नंतर पश्चाताप करून काहीच उपयोग नसतो. म्हणून प्रत्येकाशी बोलून घ्या आणि चांगल्या मनाने बोला. आयुष्यात कधीही कोणाला तुच्छ लेखू नका. कारण निसर्ग प्रत्येकाची वेळ बदलतो. आज जो राजा आहे उद्या तो भिकारी होऊ शकतो आणि जो भिकारी आहे तो राजा होऊ शकतो. मला कधी कधी वाटतं की आपण आपल्या कष्टापेक्षा नशिबावर जास्त अवलंबून असतो. पण लक्षात ठेवा की नशीब सुद्धा कष्टानेच बदलता येतं आणि कष्टाला नशिबाची जोड मिळते. विष्णुदेव जेव्हा मोहिनी रूप घेतात तेव्हा ते अधर्माचा नाश करण्यासाठी, तसंच आपल्यालाही परिस्थितीतून स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागतो. पण आपली तत्व कधी सोडायची नाहीत. बघा, आपण जेव्हा कोणाबद्दल चांगले बोलतो ना, तेव्हा आपलं मन सुद्धा शुद्ध होतं आणि समोरच्यालाही आनंद होतो. मग आपण वाईट बोलण्यात आपली ऊर्जा का वाया घालवायची, हा विचार करा. म्हणून तुम्ही फक्त चांगलं बोलायचं आणि प्रत्येकाविषयी चांगलंच बोलत राहायचं, एवढं फक्त आपण लक्षात ठेवायचंय. जेवढं जास्त चांगलं बोलाल तेवढं जास्त आयुष्यामध्ये तुम्ही सुखी राहाल. हा मात्र निसर्गाचा नियम आहे आणि नक्कीच तुम्ही समजून घेतला पाहिजे. एवढं तुम्हाला कळालं की तुम्हाला सर्व गोष्टी आपोआप समजून जातील आणि तुम्ही स्वामींची नक्कीच सेवा करायला शिकलं पाहिजे. स्वामींची जेवढी जास्त सेवा कराल तेवढी जास्त मेवा तुम्हाला मिळेल आणि आनंद मिळेल. आणि तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील, जे काही अपेक्षा असतील किंवा स्वप्न असतील, ते कमेंटमध्ये नक्कीच लिहा आणि तुमचं नाव टाईप करा आणि पुढे श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छानच्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.